कार्य संपलं, आता आम्हाला मुक्ती दे भगवंता. त्यावेळेला आमच्या कृष्ण परमात्मानं पाचही जणांकडे पाहिलं आणि सांगितलं, नाही, मी तुम्हाला मुक्ती देऊ शकत नाही. त्यांनी सांगितलं, का भगवान? याने सांगितलं, मी तुम्हाला मुक्ती देऊ शकत नाही. याने सांगितलं, त्याचं कारण काय? आमच्या गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये 17वा श्लोक दिलाय गीतेमध्ये. बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानिनां मां प्रपद्यते. गीतेमध्ये कृष्ण परमात्माने सांगितलं, बरेचसे जन्म घ्यावे लागतील, त्यावेळेला तुम्ही ज्ञानी बनता आणि तुम्ही मुक्त अवस्थेकडे जाता. मी तुम्हाला ह्या जन्मामध्ये मुक्ती नाही देऊ शकत. मग म्हणले, भगवान त्याचं कारण काय? का देऊ शकत नाही तुम्ही मुक्ती आम्हाला? त्यावेळेस आमच्या पांडवांना कृष्ण परमात्माने सांगितलं की तुम्ही अनंत हत्या केल्यात बरं का, तुम्ही गोत्रजांच्या हत्या केल्यात. एवढंच नव्हे, सेनापती, घोडदळ, पायदळ, हत्ती, घोडे, उंट तुम्ही मारलेत, अनेक रक्ताचे पूर वाहिले आणि अनेक जीवांच्या हत्या तुम्ही केल्या, म्हणून मी तुम्हाला मुक्ती देऊ शकत नाही. त्यावेळेस सांगितलं, मग आम्हाला मुक्ती मिळेल कुठून? माझ्या कृष्ण परमात्माने सांगितलं, तुम्हाला फक्त एकच मोक्ष किंवा मुक्ती देऊ शकतो, तो म्हणजे भगवान शिव. तो म्हणजे भगवान शिव. ठीक आहे म्हणले, प्रभू काही हरकत नाही, मग आम्हाला आज्ञा द्या आणि मार्ग सांगा कोणीकडे जायचं ते. त्यावेळेस आमच्या 5 पांडवांना कृष्ण परमात्माने आज्ञा दिली, जा हिमालयाच्या दिशेनं आणि त्या शिवाची आराधना करा. जा, तुम्हाला शिव मुक्ती देऊन टाकेल. त्यावेळेस आमचे 5 पांडव आणि द्रौपदी सहवर्तमान आणि हिमालयाचा रस्ता धरून आणि नेपाळमध्ये घुसले. आणि नेपाळमध्ये काठमांडू नावाचं मोठं शहर आणि तिथं पशुपती नावाचं मंदिर आहे. त्या पशुपती नावाच्या मंदिरामध्ये आमच्या तुमच्यासारखे लोक दर्शन करून बाहेर येत होते. आणि तेवढ्यात आमचा धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव हे 5 जण पोहोचले. भगवान शंकराने विचार केला की तिकडून कृष्णानं ह्याला हकलून दिले, यांना मुक्ती नाही दिली, मग मी कशी मुक्ती देऊ? म्हणून भगवान शिवाची पिंड जी होती ती जमिनीमध्ये गडप झाली. भगवान शिवाची जी शिवपिंड आहे पशुपती नावाची, ती जमिनीमध्ये गडप झाली. आणि जमिनीमध्ये गडप झाल्याच्या नंतर धर्मराजाने आमच्या तुमच्यासारख्या लोकांना विचारलं, का या मंदिरामध्ये शिवपिंड होती, भगवान शिव निराकार स्वरूप लिंग रूपात होते, आणि कुठे? आपल्यासारख्याने सांगितलं, आम्ही तो दर्शन घेतलं बुवा. आम्ही ज्यावेळेला दर्शन घेतलं त्यावेळेस ती पिंड होती. आमचा धर्मराजा म्हणजे यमधर्माचा अवतार आहे महाराज. आणि त्या यमधर्माच्या अवतारानं युधिष्ठिरानं लक्षात घेतलं की कोणतीही गोष्ट लवकर साध्य होत नाही. 4 भावाला जवळ बोलून घेतलं आणि सांगितलं, हे भीमा, अर्जुना, नकुला, सहदेवा, आपल्याला इथं खडतर तपश्चर्या करावं लागेल, त्यावेळेस शिव प्रसन्न होईल. सहजासहजी कोणी कोणाला देतं का काय लवकर? नाही. एखाद्या जर उसने किंवा कर्जबाजारी होण्यासाठी सावकाराकडे जरी गेलं तर त्याला गोड बोलावं लागते, जाऊन त्याची स्तुती करावी लागते, आणि मग तो मायेचा पाझर सोडतो. तद्वत त्या न्यायानं. आणि कोणतीच गोष्ट खडतर तपश्चर्या केल्याशिवाय मिळत नाही महाराज. आणि तीच असणारी तपश्चर्या आमच्या पांडव लोकांनी आणि तिथं करायला सुरुवात केली. अनुक्रमे त्या आणि जपात आमचे गुलाब तात्या आणि काकू गेलते वाटते पशुपतीला.
आणि जी काही मंडळी चारधाम मध्ये गेलेली असेल त्यांना विचारून पहा, जो पशुपती आहे त्या पशुपतीला असणारे 5 मुंडके आहेत. जो पशुपती आहे त्या पशुपतीला 5 मुंडके. सज्जन हो, त्याला पशुपतीची आराधना म्हणावी. कशासाठी केली आराधना? पांडवांनी अनेक जीवांच्या हत्या आपल्याकडून घडल्या. डोळ्या देखत आणि डोळ्याच्या माघारी अनेक जीवांनी मारले. त्याच्यातून उतराई होण्यासाठी, परमपुनीत पावन होण्यासाठी आणि आम्हाला त्या ठिकाणी पशुपतीची आराधना करणं महत्वाचं. त्याला पशुपती म्हणावं. आता तुम्ही व्रत करताय ते कोणतं सांगतो? तुम्ही जे व्रत करताय ते माझ्या शिवमहापुराणमध्ये भगवान शिवाचे फक्त 2च व्रत दिले. एक पाशुपत नावाचं व्रत आणि दुसरं शांभव नावाचं व्रत. जे पाशुपत नावाचं व्रत आहे ते माझ्या प्रभू रामचंद्राने केलं आणि जे शांभव नावाचं व्रत आहे ते माझ्या कृष्णाने केलं. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीता वनवासामध्ये निघाले आणि वनवासामध्ये निघाल्याच्या नंतर अनुक्रमे प्रयाण केलं आणि प्रयाण केल्याच्या नंतर रावण आला आणि सीतेचं अपहरण केलं. आणि जसं सीतेचं अपहरण केलं, माझी सीता पाहिली का, माझी सीता पाहिली का, माझी सीता पाहिली का, एकीकडं डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या आणि एकीकडं एका जणाला माझा प्रभू रामचंद्र विचारत होता, माझी सीता कुठे, तुम्ही पाहिली का, तुम्ही पाहिली का. आणि असं करत 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 असताना तो माझा प्रभू रामचंद्र पंचवटीमध्ये आला. पंचवटीमध्ये आणि पंचवटीमध्ये आल्याच्या नंतर त्या प्रभू रामचंद्राला जाणीव झाली, ज्ञान झालं की या ठिकाणी माझे महर्षी अगस्त्य राहतात. आणि लक्ष्मणाला सांगितलं, बाबा रे चल आपल्याला महर्षी अगस्तीच्या आश्रमामध्ये जायचंय. आणि महर्षी अगस्तीच्या आश्रमामध्ये जायचंय. त्यांनी सांगितलं, हे कोण? आमच्या प्रभू रामचंद्राने सांगितलं, ज्यांनी 7 समुद्र एका आचमनामध्ये पिले आणि परमशिव भक्ती ज्यांच्यामध्ये आहे असे महर्षी अगस्त्य आणि त्यांचा आश्रम या ठिकाणी आहे. चल लक्ष्मणा. आणि दोघंही असणारे महर्षी अगस्तीच्या आश्रमात आले. पाद पूजा केली, पायाची पूजा केली अगस्त्य ऋषीच्या आणि लोपामुद्रेच्या. हा इतिहास तुम्हाला रामायणाच्या 3ऱ्या कांडामध्ये 2ऱ्या अध्यायात भेटल. मी जे सांगायला चारित्र्य ते 7 कांड रामायणामधलं 3रं कांड अरण्यकांड आणि 2रा अध्याय त्रिशिरा आणि खर नावाच्या दैत्यापासून, राक्षसापासून युद्ध करून आमचे प्रभू रामचंद्र पुढे आलेले होते. अगस्तीच्या पायाची पूजा केली आणि तीर्थ सेवन केलं माझ्या प्रभू रामचंद्रानं. लोपामुद्रेचं पायाचं तीर्थ आणि अगस्तीच्या पायाचं तीर्थ. आणि डोळ्यातून अश्रुधारा गाळल्या. दर्शन घेतलं. महर्षी अगस्त्यांनी पाहिलं. सांगितलं, का रे रामा, का रडतोयस रामा तू? प्रभू रामचंद्राला असणारं हुंदूक
आवरायला तयार नाही महाराज. सांगितलं प्रभू माझी असणारी पत्नी आणि माझी पत्नी असणारी कोणीतरी दुष्टानं पळून नेली प्रभू. त्यावेळेस सांगितलं काय वेडाच रामा तू. अरे कोण पत्नी कोण तू. मागच्या जन्मी कोण होता पुढच्या जन्मी कोण आहात राहणार. सोड पिछा म्हणले. प्रभू रामचंद्राने सांगितलं नाही प्रभू तुम्ही म्हणता ते खरंय पण मला सोडायला जमणार नाही. का मी मानव कुळामध्ये अवतार धारण केला पुरुषोत्तम रूपानं आणि क्षत्रिय कुळामध्ये जन्म घेतला अवतार घेतला. आणि जर एखाद्या क्षत्रियाची पत्नी एखाद्या दुष्टानं पळवून नेली तर त्याच्यासोबत युद्ध करणं माझा क्षात्र धर्म आहे प्रभू. क्षात्र धर्म आहे. एकतर त्याच्यावर विजय मी मिळवेल किंवा माझा प्राण जाईल. दोन्हीतून कोणतंही हो पण जर समजा मी इथून माघार घेतली तर माझ्या कुळाला कलंक लागेल प्रभू. कुळाला डाग लागेल. आमच्या अगस्ती महर्षींनी असणार हास्य केलं. सांगितलं रामा तू युद्ध करणार. त्याने सांगितलं हो प्रभू कसा विजय मिळेल रे तुला. प्रभू रामचंद्राने सांगितलं का प्रभू माझ्या शौर्यावर तुम्हाला काही संशय आहे का. माझ्या पराक्रमावर संशय आहे का. याने सांगितलं तसं नाहीये. पण त्याने सांगितलं पण म्हणजे काय प्रभू. याने सांगितलं रामा ज्याने तुझी सीता पळवून नेली त्याची नगरी जिथं आहे ती चौकडून पाणी आणि एकच रस्ता आहे तिला. कसा विजय मिळणार रामा तुला. कसा विजय मिळणार. एक चौकडून पाणी आणि एकच रस्ता आहे. कोट्यावधी राक्षसगण आहे. 3 इंद्राला जिंकणारा इंद्रजित आहे. 4 दिव्य अस्त्राचं ज्ञान असणारा विभीषण त्यांच्याकडे. 5 अगडबंबच्या अगडबंब कुंभकर्ण त्यांच्याकडे. आणि 6 रामा परम शिवभक्त रावण आहे. रामा परम शिवभक्त रावण आहे. शिवभक्ताची तू हत्या करू शकशील. शिवभक्ताची हत्या करशील का. त्यावेळेस डोळ्यातून अश्रुधारा व्हायला माझ्या प्रभू रामचंद्राची. आणि सांगितलं प्रभू इतकं जर दुर्घट असणारं कार्य इतका जर माझा दुर्घट विजय तर तो सुकर कसा होईल याचा असणारा मार्ग दाखवा प्रभू मला. जो काही जी काही भक्ती असेल जो काही मार्ग असेल मला विजय कसा मिळेल आणि तो मार्ग कोणता राहील तो सांगा प्रभू. आणि म्हणून पंचवटीमध्ये आमच्या प्रभू रामचंद्राला चिंता जी काही पडली होती त्याचं असणारं निराकरण विचारलं अगस्त्य महर्षींना. आणि जसं अगस्त्य महर्षींना विचारलं तसं अगस्त्य महर्षींनी सांगितलं रामा याच्यासाठी तुला पाशुपत नावाचं व्रत करावं लागेल. प्रभू रामचंद्राला काय सांगितलं पाशुपत नावाचं व्रत करावं लागेल. एक पाशुपत व्रत करणं काय म्हणजे काय. पांढरच वस्त्र परिधान करणं. पांढरच भस्म लावणं. पांढरी फुलाची हार किंवा पांढरच जानव यज्ञोपवीत ज्याला म्हणतो आम्ही ते धारण करणं आणि त्या ठिकाणची भक्ती करणं. पण महाराज आमचं जे काही पशुपती जे काही म्हणायला लागलेत तर ते व्रतच असं केलं चाललंय की ह्या सोमवारी वेगळी साडी तर दुसऱ्या सोमवारी वेगळी साडी. आम्ही शॉपिंगला चाललो का महिला मंडळ. आम्ही शॉपिंगला चाललो का नाही.
आम्ही भक्ती करण्यासाठी चाललो आणि नम्र होण्यासाठी चाललो. शॉपिंगला चाललो नाही आम्ही भक्ती करण्यासाठी चाललो. म्हणून त्या ठिकाणी त्या स्त्रीची नजर असणारी खाली असावी, डोक्यावर पदर असावा आणि पदोपदी असणार. मी भक्ती करताना कशी करावी ती भक्ती ही सांगणारच आहे पुढे तुम्हाला. पाशुपत व्रत म्हणजे पांढरं वस्त्र परिधान आणि सूर्य उगवण्याच्या वेळेला आरती झाली पाहिजे आणि दिवस मावळताच्या वेळेला एक आरती झाली पाहिजे. उदाहरण सांगायचे तात्पर्य म्हणजे जो प्रदोष व्रत आहे, जे प्रदोष नावाचं व्रत आहे, उपवास आहे, त्याच्यात आणि याच्यात कोणताच बदल नाही. आणि मग माझ्या प्रभू रामचंद्राला सांगितलं की बाबा रे, तुला पाशुपत व्रत धारण करावं लागेल रामा आणि शिवदीक्षा घ्यावी लागेल. शिवपंचाक्षरी मंत्राचा नामजप करावा लागेल. एवढंच नव्हे रामा, रामेश्वर लिंगाची तुला स्थापना करावी लागेल आणि रामेश्वर लिंगाची स्थापना केल्याच्या नंतर तुला भगवान शिव प्रगट होतील, प्रसन्न होतील आणि ते तुला असणारं पाशुपत नावाचं अस्त्र देतील. पाशुपत व्रतामुळं पाशुपत नावाचं अस्त्र देतील. अनुक्रमे आमच्या प्रभू रामचंद्रानं महर्षी अगस्तीकडून आणि वीरजा, ध्यानात ठेवा, दीक्षा असणाऱ्या शैव संप्रदायामध्ये 3 सांगितल्या: क्रिया दीक्षा, वेदा दीक्षा आणि मांत्री दीक्षा. पण वीरशैवाचार प्रदीपिका नावाच्या ग्रंथानं आणि वीरशैव सदाचार संग्रह नावाच्या ग्रंथानं त्याचे 5 प्रकार सांगितले. वेदा नावाची दीक्षा आहे, क्रिया नावाची दीक्षा आहे, मांत्री नावाची दीक्षा आहे. माझ्या प्रभू रामचंद्राला वीरजा नावाची दीक्षा घ्यावी लागली, तर माझ्या कृष्ण परमात्माला शांभवी नावाची दीक्षा घ्यावी लागली. आणि याचं उदाहरणही तुम्हाला आमच्या ग्रंथामधून किंवा अभंगामधून मिळतं. पंचवटी माझी जानकीचा नाथ, पंचवटी माझी जानकीचा नाथ, नाथ 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 नाथ. पंचवटी माझी जानकीचा नाथ, पंचवटी माझी जानकीचा नाथ. पंचवटी माझी जानकीचा नाथ, पंचवटी माझी जानकीचा पंचवटी माझी जानकीचा नाथ, पंचवटी माझी जानकीचा नाथ. पंचवटी माझी जानकीचा नाथ, शिवदीक्षा व्रत आरंभिले. पंचवटी माझी जानकीचा नाथ, शिवदीक्षा व्रत आरंभिले. शिवदीक्षा व्रत आरंभिले, शिवदीक्षा व्रत आरंभिले. पंचवटी माझी जानकीचा नाथ, पंचवटी माझी जानकीचा नाथ, नाथ 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 नाथ. पंचवटी माझी जानकीचा नाथ, पंचवटी माझी जानकीचा नाथ. पंचवटी माझी जानकीचा नाथ, पंचवटी माझी जानकीचा नाथ, पंचवटी माझी
सांगितलं महाराज. हॅलो हॅलो बेस्ट बेस्ट. कालची सिस्टीम नाही आहे, त्रास होतो का? हॅलो 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 बेस्ट आहे. हॅलो 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 हॅलो. माझ्या भगवान शिवाची असणारी आराधना करत असताना प्रभू रामचंद्राला आणि पाशुपत व्रत धारण करत असताना शिवनाम स्मरणामध्ये दंग होऊन माझ्या प्रभू रामचंद्राने ज्यावेळेस रामेश्वर लिंगाची स्थापना केली आणि अनुष्ठान मांडलं, एकीकडं आमची वानर सेना आणि एक एक दगडावर राम टाकून नाव सेतू बांधत होते आणि इकडे आराधना माझ्या प्रभुरामाची होती. आणि मग आराधना करत असताना अचानक रीतीने त्या सागरामध्ये एक प्रचंड आवाज झाला आणि प्रचंड आवाज होऊन हजारो विजांचा कडकडाट एका ठिकाणी यावा आणि हजारो विजांचा तेज एका ठिकाणी प्रादुर्भूत व्हावं, तद्वत त्या न्यायानं प्रचंड तेज असणार निर्माण झालं. तणाना उठला. जसं ते प्रचंड तेज पाहिलं तसं माझ्या लक्ष्मणाला मूर्छा आली आणि मूर्छा आल्याच्या नंतर इकडे प्रभू रामचंद्रानं त्या प्रचंड तेजाकडे एकच दृष्टीनं पाहायला सुरुवात केली. सज्जनो, मनामध्ये विचार केला की हे काहीतरी मायावी असणार राक्षस असेल, कारण का एक तर मन हे विकल्पाचं कारण असतं. मी काल सांगितलं तुम्हाला. मनामध्ये विचार आला की हे काही ना काहीतरी अघोर असलं पाहिजे, मायावी असलं पाहिजे, आपल्यावर संकट येणारं दिसतंय. आणि म्हणून प्रभू रामचंद्रानं आपला पिनाक शिवधनुष्य असणारा हातामध्ये घेतला, धात्यामधून बाण काढला आणि ओपायला सुरुवात केली. एक 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 बाण ओपला. सगळे अस्त्र आणि शस्त्र त्यामध्ये संपून गेले महाराज, गायब झाले, मिळून मिसळून गेले. शेवटी मनामध्ये विचार केला, एवढे मी अस्त्र सोडले पण एकाचाही प्रभाव पडला नाही, काहीतरी मोठी शक्ती असली पाहिजे. आणि म्हणून थरथर उडायला सुरुवात केली प्रभू रामचंद्राने आणि शिवनामाचा जप केला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, शिव नमः शिवाय, ओम नमः शिवाय, शिव नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.
भावाने माझ्या प्रभुरामचंद्रानं नामस्मरण केलं. लटलट उडायला सुरुवात झाली. हातातला धनुष्य धाडकन खाली पडला, भरभर पेटला. लटलट उडायला सुरुवात केली आणि शिवनाम स्मरण जसं केलं तसं त्राटक बुद्धीनं आपल्याला जर एखाद्या वेळेस म्हणलं इथं भूत आहे तर प्रत्येक माणूस त्यातून जात असताना सारखं रात्र असो की दिवस असो त्याच्याकडे बघत जातो, सारखी नजर ठेवतो त्याच्यावर. अर्थात त्याला त्राटक म्हणायचं. सारखं एकटक नजरेनं पाहणे, डोळ्याची पापण न लावता भूत भविष्य वर्तमान जाणण्याची कला प्राप्त होते महाराज. आणि ते त्राटक रूपानं माझा प्रभुरामचंद्र पाहायला लागला. तेवढ्या त्या प्रचंड तेजामध्ये काय दिसलं माझ्या प्रभुरामचंद्राला? पहिल्यानं ढवळा नंदी दिसला. त्या ढवळ्या नंदीवर आरूढ असलेले भगवान शिव दिसले. त्यानंतर माझ्या विष्णूचे सगळे 10ही अवतार, ब्रह्मयाचे 12 अवतार, इंद्र वगैरे सर्व देवगण त्या प्रचंड तेजामध्ये दिसले. आणि मग ते भगवान शिव नंदीवर आरूढ होऊन समोर आले. जमिनीवर असणारा आमचा नंदी थांबला, खाली उतरले, एका ठिकाणी मांडी घालून बसले. आमच्या प्रभुरामचंद्राला उचललं आणि उजव्या मांडीवर ठेवलं महाराज. आणि प्रभुरामचंद्राला उजव्या मांडीवर ठेवून सांगितलं, हे रामा सांग काय प्रश्न विचारायचे ते विचार. माझ्यासारखा गुरु तुला ब्रह्मांडात कोणीही नाही बर का. माझ्यासारखा गुरु तुला ब्रह्मांडात मिळणार नाही. आणि विचार तुला कोणते प्रश्न विचारायचे ते. आणि मग प्रभू रामचंद्रानं तिथं विदेह अवस्था म्हणजे काय, जीवनमुक्त अवस्था म्हणजे काय, प्रभू रामचंद्रानं विचारलेले प्रश्न तुम्हाला सांगतोय सज्जनो. हे देवा महादेवा, आपल्या शरीरात नाड्या किती? आमच्या शंकरानं सांगितल्या आमच्या शरीरामध्ये 10,000 नाड्या आहेत. किती? 10,000 नाड्या. त्याच्यामध्ये काही मुख्य आहेत का? माझ्या शंकरानं सांगितलं 10 नाड्या मुख्य. 10,000मध्ये 10. त्याच्यामध्ये काही मुख्य आहेत का पुन्हा? तर भगवान शिवानं सांगितलं की बाबा रे याच्यात 3 मुख्य आहेत, पिंगला, इडा आणि मधली सुषुम्ना. त्यावेळेस सांगितलं प्रभू हे शरीर जे काय दिलंय या शरीरामध्ये हाडं किती? हाडं. आमच्या प्रभू रामचंद्राला उपदेश करत असताना भगवान शिवानं सांगितलं या शरीरामध्ये 360 हाडं आहेत. सांगितलं प्रभू जर 360 हाडं आहेत तर त्यांना जोडणारे सांधे किती? माझ्या शिवानं 210 सांधे सांगितले महाराज. किती? आमच्या विज्ञानाला गणित लागलं नाही. 360 हाडाला 210 सांध्यांनी जोडलेलं हे शरीर आहे. मग सांगितलं प्रभू या शरीरावर असणारे रोम किती आहेत? अंगावर असणारी लवकेस छिद्र ज्यामधून आहेत सर्व अंगाला. त्यावेळेस माझ्या भगवान शिवानं प्रभू रामचंद्राला उपदेश करत असताना सांगितलं की या शरीरावर असणारे 3.5 कोटी रोम आहेत. सांगितलं प्रभू मग कातरण्याचे श्मश्रू करण्याचे रोम किती आहेत? त्यावेळेस माझ्या भगवान शिवानं सांगितलं की 3.5 लाख असणारे केस कातरण्याचे. आणि मग त्यानंतर माझ्या प्रभू रामचंद्रांनी शेवटचा एक प्रश्न विचारला. मनुष्य मरतो तो जातो कुठं, तो येतो की नाही, आणि येत असेल तर त्याची गती कशी? आणि त्याला समर्पक उत्तर माझ्या भगवान शिवानं दिलं. कारण का ते उत्तर इथं तुम्हाला सांगण्याचा वेळ नाही आज. आणि मग शेवटी भगवान शिव तिथे प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यावर सांगितलं रामा माग वरदान. आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्रानं सांगितलं हे प्रभू माझी पत्नी असणाऱ्या दुष्ट रावणाने नेलेली आहे, त्याच्यावर मला विजय मिळावा आणि मला सार्वभौमत्व व्हावं नव्हे
इहलोकामधून परलोकामध्ये मला तुमचं सान्निध्य मिळावं प्रभू. आणि म्हणून भगवान शंकराला प्रभू रामचंद्रांनी असणारं वरदान मागितलं. हात बाजूला केला आणि पाशुपत नावाचं अस्त्र, पाशुपत व्रतामुळं, ध्यानात ठेवा सज्जन मंडळी, माझे मातृवर्ग सर्व, पाशुपत व्रतामुळं पाशुपत नावाचं अस्त्र माझ्या प्रभू रामचंद्राला भगवान शिवानं दिलं आणि सांगितलं, विजयी भव, विजयी भव, तथास्तु. सांगितलं की बाबा रे कशा प्रकारे असो, तशा प्रकारे असो, विजयी भव. पाशुपतास्त्र दिलं, त्या योगे तो रावण मरण पावला. आणि पाशुपत व्रतामुळं माझ्या प्रभू रामचंद्राला पत्नी मिळाली, अधिकारपद सत्ता मिळाली, सर्व साम्राज्य आणि सार्वभौमत्व मिळालं, संतती झाली आणि शेवटी शिव सान्निध्य असणार अर्थात ब्रह्मचैतन्यता माझ्या प्रभू रामचंद्राला मिळाली. ज्यांना हे सर्वच पाहिजे, ज्यांना सर्वच मागण्या पाहिजे. कारण का सुख हे दोन प्रकारचे सज्जन हो. माझ्या परमरसामध्ये सांगितलंय, लौकिकम सुखमात्यंतम भुक्तिरित्याभिधीयते निवृत्तिरघोर संसारा सागरान् मुक्तिरुच्यते. परमरसानं ओवी दिली, ऐक भक्ती जे बोलिजे, अन्न धन संसार सुख जे जे, ते सत्य भक्ती जाणीजे, देतामेश्वर. लौकिक आणि अलौकिक, मी बऱ्याच वेळेला या श्लोकावर असणारं प्रवचन तुमच्या गावामध्ये केलेलं होतं. सांगायचं तात्पर्य आहे की बाबा रे, लौकिक आणि अलौकिक दोन्ही सुखाची प्राप्ती जर ज्याला पाहिजे असेल तर त्यांनी पाशुपत व्रत करावं. माझे परमपूजनीय शिवभक्तावर अनंत उपकार करणारे, अनंत उपकार करणारे परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा जे काही आम्हाला शिवकथा सांगतात, फक्त एवढंच महाराज की ते उत्तर प्रदेश, बिहार त्या भागाकडे राहतात, सिहोर, आणि हिंदीमध्ये बोलत असताना पाशुपतला त्यांनी पशुपती करून टाकलं. एवढंच तुम्हाला मला सांगायचंय. नमः पार्वतीपते महादेव. आणि मग असं हे व्यक्त करत असताना मनामध्ये असणारी उत्कंठा आणि फळाची ठेवू नका. त्याला समर्पित व्हा. जसं एखादा चोर असणारा आणि पोलीस लोकांच्या ताब्यात सापडतो सर्व साक्षी पुराव्यानिशी, आणि त्याच्या लक्षात येऊन जातं की आपल्या हातात बेड्या आहेत आणि आपण खरोखरच गुन्हा केलेला आहे आणि सगळ्या पुराव्यानिशी आपण सापडलो. मग तो पोलिसांना म्हणतो, बाबा रे माझं सगळं शरीर तुम्हाला समर्पित, तुम्हाला काय शिक्षा द्यायची ते द्या. आणि मग ज्या वेळेला असं तो म्हणतो त्यावेळेस तो सगळा समर्पित होतो. महाराज तद्वत त्या न्यायानं त्या भगवान शिवाला सर्व समर्पित व्हा. जरी सुख पावे जीवा, जरी सुख पावे जीवा, तरी शरण जावे शिवा, जावे शिवा. जरी सुख
सांगितलं सज्जनो, जरी सुख व्हावे जीवा तरी शरण जावे. सांगितलं बाबारे, आपल्याला जर सुख पाहिजे असेल, माझ्या प्रभू रामचंद्राला जे काही सुख मिळालं तशा पद्धतीचं जर आम्हाला सुख पाहिजे असेल तर आम्हाला आमचा अहंकार संपवावा लागेल. पहिला अहंकार संपवावा लागेल, दुसरी गोष्ट काम संपवावं लागेल. आणि हे जर संपवलं तरच आम्हाला कथा ऐकण्याचा अधिकार मिळेल महाराज. मग अशीही असणारी कथा कोणी ऐकली? आतापर्यंत कोणाचं कल्याण झालं? काय ऐकायची आम्ही शिवकथा? एखाद्याला प्रश्न पडू शकतो. आणि म्हणून सज्जनो, आमच्या ग्रंथकारानं सांगितलं, एक देवराज नावाचा ब्राह्मण होता. एक देवराज नावाचा ब्राह्मण होता. आणि त्या ब्राह्मणानं श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू असणारा ब्राह्मण होते. असा असणारा महात्मा एक ब्राह्मण वेद देवराज नावाचा. आणि मग अनुक्रमे त्या ब्राह्मणानं आपलं पूजा विधान करायचं. आणि मग काही दिवसामध्ये गाव छोटं असल्यामुळे उदरभरण होत नव्हतं. आणि म्हणून त्याने दुराचरणाचा मार्ग अवलंबला. मग त्याच्याजवळ जे काही पूजापाठ केलं त्याचे पैसे यायला सुरुवात झाली. आणि मग त्याने काय केलं, एकतर देवीचं मंदिर किंवा महादेवाचं मंदिर किंवा सभागृहामध्ये 53 अध्याय गुरुचरित्र वाचायला सुरुवात केली. कळलं का? 53 अध्याय आणि मग 53 अध्याय गुरुचरित्र वाचायला सुरुवात केली. अनुक्रमे ती एक प्रकारची नशा उत्पन्न झाली. कारण का 10 रुपये गेले तर पुन्हा 20 रुपयाने खेळत होतो. कारण का पहिले 10 आले पाहिजेत आपले म्हणून. आणि पुन्हा 20 गेले तर 40 ने खेळायला लागतो, अर्थात पहिले 20 काढण्यासाठी. मग ती नशा वाढत 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 जाते. आणि अनुक्रमे त्या नशेमुळे आणि परत दुराचरणाला लागतो. मदिरापानम सतत शयनम. मदिरापान करायला लागला ब्राह्मण. नव्हे, आमच्या ब्राह्मणानं असणारं दुराचरण एवढं केलं की व्याभिचार कर्म करायला लागला तो. आणि जसं व्याभिचार कर्म करायला लागला आमचा देवराज, तसं गावातल्या लोकांना असणारं ते पटलं नाही. आणि मग गावातल्या लोकांनी त्याला हाकलायला सुरुवात केली. बावळट झाला, दुराचरण करतो, पाप करतो आणि पुन्हा भिक्षा मागायला आमच्याकडे येतो. तुझ्यासारख्या दुरिताला, तुझ्यासारख्या पाप्याला आम्ही दान केल्यानं काय फळ भेटेल? चालता हो. आणि मग आमच्या देवराज नावाच्या ब्राह्मणाला आणि त्या दुराचरणामुळे सगळ्या लोकांनी असणार तिथून हे समजून हाकलून दिलं. कोणीही भिक्षा वाढायला तयार नाही. शेवटी ब्राह्मण गावाच्या बाहेर पडला. आणि गावाच्या बाहेर पडून असाच एका ठिकाणी, सज्जन हो, एक लक्षात ठेवा, जोपर्यंत तारुण्य आहे, जोपर्यंत तारुण्य आहे तोपर्यंत त्या कामाचा गंध आणि कामाचा स्वाद आणि आमच्या शरीराला मनाला प्राप्त होतो. पण एकदा का वानप्रस्थ आश्रम चालू झाला आणि शरीराची कांती बदलत गेली की त्या ठिकाणी निरीच्छ असणारी भावना त्या शरीरावर होते महाराज, त्या सुंदर सौंदर्यावर होऊन जाते. क्षणापुरतं असणार तारुण्य आणि कुलीनतेला शालीनतेला न डाग लागावं अशा पद्धतीने आचरण करावं माणसानं महाराज. आणि म्हणून आमच्या देवराज ब्राह्मणानं कुळामध्ये पवित्र असणारा देवराज, आणि त्याने हकलून दिल्याच्या नंतर गावाच्या बाहेर आला. आणि एका ठिकाणी अशीच शिवकथा चालू होती.